हाय नमस्कार सगळ्यांना. चला हे बघा असं वातावरण झालं आपलं छान असं झाडून. 4-5 वाजताची कामं असतात. झाडून, चहा, भांडी, पसारा, पेच पाणी आणलं. आता चालली आपली गवारीची शेंग भाजी बनवायची. मस्त अशी गवारीची शेंग चालली. आईंचं चाललंय गुरांना गुळी ठेवायचं. शेण काढलं, गुरांना पाणी पाजलं. आईनं आप्पा गेले ते मका आणायला, म्हणजे रानातली मका गुरांना आणायला. आता शुभ्रा आणि आप्पा गेलेत शेजारी. शुभ्राला एक चक्कर मारायला लागते, तिला चक्कर मारायचं. तुम्हाला आपण गवार कशी बनवतो ती रेसिपी दाखवते मी तुम्हाला. हे बघा छान अशी अगोदर तेलात गवार भाजून घेतली. आता टाकल्या त्याच्यात लसूण झाल्यानंतर त्याच्यात मीठ आणि मसाला टाकायचा. ती चांगली कच्ची फोडणी नाही बसली पाहिजे, चांगली अशी कडक फोडणी. आणि मग नंतर टाकायचं आपण वाटलेलं शेंगदाण्याचं कूट. टाकलं छान असं मीठ आणि मसाला. हा मीठ आणि मसाला. नंतर आपण इकडं हे असं शेंगदाण्याचं कूट मोठं वाटून घेतले. मोठं टाकावं लागतं. हे आपण टाकलं शेंगदाण्याचं कूट. हे व्यवस्थित हलवून घेऊ. हे बघा छान असं कूट टाकून हलवून घेतलं. आता ह्याच्यात थोडासा पाण्याचा शितुडा, म्हणजे आता शितुडा मारायला एका हातात मोबाईल आहे त्याच्यामुळं. आणि आता आपण बघू कशी भाजी तयार होते. हे बघा अशी भाजी आपली उकळते. ही आता छान अशी शिजवून घ्यायची, मोकळी करायची. वाफ लागते मोबाईलला. इकडं आपण ठेवलं आहे आप्पांसाठी चहा. इकडं ठेवलं आहे कसं चहा करायचं आप्पांसाठी चहा. कारण की आप्पा रानात जाताना केलं आपण अजून एकदा प्यायचं आहे म्हणून. इकडं भाजी चालले. एक रवा लाडू बनवायचे आपल्याला. उद्या शेवचे लाडू, रव्याचे लाडू दोन्ही बनवायचे आहे. आपल्याला बाहेर पण जायचे. घेतो आवरून. लक्ष्मणच्या ऑर्डर पूर्ण करणं तर भागच आहे. आणि लवकर कुरिअर करायचं, कारण की त्याच्या घरी लक्ष्मणच्या 2-3 दिवस अगोदर पोचलं तरी काही हरकत नाही, पण उशीर व्हायला नको. त्याच्यामुळं लवकर बनवून लवकर कुरिअर करायचे चालले. तर आमची शुभ्रा पण आली आहे बिस्किट पुडा घेऊन. बघू इकडे बघ. काय नाही बिस्किट पुडा. असं बिस्किट पुडाच खातात का डायरेक्ट? शुभ्रा चालाय शिकली. चालते बघा कशी. चालून दाखव शुभ्रा. चालून दाखव की. ये बिस्किट नाही हाय की 2 बिस्किट आहेत त्याच्यात, पण ती खाय नाही आणि कागदच ही करते. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून. बाय सगळ्यांना. आणि या मस्त असा चहा प्यायला. हे बघा कशी झाली आपली मस्त अशी गवार. थोडीच केली कारण की आम्ही तिघं जेवाय आता करायच्या भाकरी. इकडे आपले बनवलेले पदार्थ ठेवले झाकून. शेंगदाण्याचे लाडू मस्त असे. इकडे रव्याचे लाडू आहेत. तर 1-1 किलो ह्यांच्या मित्रांना दिले. शंकरपाळ्या आहेत. चला तर असू दे. ह्याबद्दल आज मस्त असं भाजीचा आणि भाकरीचा व्हिडिओ काढला. रोज सारखं रेसिपी. आज म्हणलं काहीतरी जरा वेगळं. छान अशा आईंची चालत गुरु बांधायची. आपण शुभ्रा खाते छान बिस्किट. त्यांना चहा दिलाय करून. ती 3 गाय आहेत आमच्यात. ती गोट्यातली एक, ही एक आणि ही एक. ह्या बाहेर काढतात संध्याकाळी ट्रॅक्टरला बांधायच्या. तर असू द्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. झाडं पण आमची कशी आली ते बघा. मोगरा गुलाब. तिकडं मिरच्या आल्या, टोमॅटो आल्यात.